महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपले कुंभ आयोजनाचे मंत्री गिरीश महाजनजी, आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, सन्माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, सन्माननीय आमदार किशोर दराडे जी, पंकज भुजबळ जी, देवेंद्र फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी आहेर, दिलीपराव बनकर, राहुलजी ढिकले, दिलीपरावजी बोरसे, अपूर्व हिरे, मंगेश चव्हाण, एकनाथराव डबले, प्रवीण गेडाम, शेखर सिंग, जलद शर्मा, मनीषा खत्री, श्री आयुष प्रसाद, श्री संदीप कर्णिक, श्री दत्तात्रय कराळे, श्री ओंकार पवार, श्री बाळासाहेब पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेष रूपाने या भूमिपूजन कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा संपन्न होणार आहे असे
संत महंत, विविध आखाड्याचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आपण केलेलं आहे. खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय. आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार. या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं. सर्व साधू संतांना देखील विनंती करतो, आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या. शेवटी आम्ही प्रयत्न करतो, पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्य रोज आम्ही चुका करतो. त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे. त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या, आम्हाला सांगा, आम्ही आमची चूक सुधारू, पुन्हा चांगलं काम करू. पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्याकरता सगळ्यात महत्वाची आहे, ती आपण द्यावी. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.